बिगर इयत्तेपासून ते मॅट्रिक होईपर्यंत माझं सारं आयुष्य मोठ्या हालाकीत गेलं. पण मला वाटतं अगोदर हल्ली त्या नव्या पिढीला बिगर इयत्ता म्हणजे काय ते सांगायला पाहिजे. कारण काय झालं, परवा एका लहान मुलाला मी विचारलं, काय बाळा कितवीत आहेस? तो काय ते के जी वगैरे म्हणाला. म्हणजे हल्ली पोरं शाळेत वजनावर घेतात ते मला माहितीच नाही. मला तर खरंच त्या पोराचा हेवा वाटला. आमच्या वेळी जर तसं काही असतं तर मग डिग्री पहिली दुसरी बिसरी सगळी संकटे टाळून मी माझ्या तत्कालीन वजनाच्या हिशोबात देखील चौथीत जाऊन एकदम बसलो असतो. कारण तसा मी लहानपणापासून चांगलं वजन राखून आहे. सांगायची गोष्ट म्हणजे त्या बिगर इयत्तेपासून ते मॅट्रिक पर्यंतच्या माझ्या प्रवासाला खडतर याशिवाय दुसरं कुठलंही विशेषणच मला सुचत नाही. म्हणजे तशी माझी काही अगदी म्युन्सिपाल्टीच्या दिव्याखाली बसून अभ्यास करण्यासारखी परिस्थिती नव्हती. मग तशी असती तर एव्हा साधा माणसासारखा माणूस व्हायच्याऐवजी चरित्र नायक वगैरे झालो असतो. बाकी या सगळ्या चरित्र नायकांना म्युन्सिपाल्टीच्या दिव्याच्या प्रकाशामध्ये वाचायला दिसत कसं होतं कोण जाणे बाबा. काही काय असे ना, पण मला कधी वारावर जेवावं वगैरे लागलं नाही, मालबुकरी मागावी लागली नाही. आई जेवू घालत होती. बापाने सुद्धा काही भीक वगैरे मागण्याची परवानगी मागायचा प्रसंग आणला नाही. वर्षाकडे 2-4 तुमानी नंतर पैरणी वगैरे सगळं काही मिळायचं. अहो सणासुदीसाठी म्हणून ठेवलेली एक ठेवणीतली हाफ पॅन्ट देखील होती. चांगली नवी भिकबाळी कानात घालून मुंज लागण्या इतक्या सुखवस्तू कुटुंबात माझा जन्म झाला होता. या भिकबाळीवरून आठवलं, हा अलंकार कान पिळायच्या जागेवरून कायमचा उठला. याचं मला अतिशय मोठं अगदी सुख आहे, मोठं समाधान आहे. भिकबाळी सकट कान पिळून घ्यायची सालंकृत शिक्षा ज्यांनी कोणी भोगली असेल त्यालाच माझ्या या समाधानाच्या सुस्कारामध्ये काय एकूण निश्वास एवढा मोठा आहे हे लक्षात येईल. वास्तविक की चांगली सोन्या मोत्याने मडलेली बाई, तिला भिकबाळी करायचे डोळे कोणाला लगत नाही. मला वाटतं एखाद्या कुठल्या तरी भिक्षेत सोनाराने हा अलंकार शोधून काढलेला असा. आणि जुने कवी जसे कवितेच्या शेवटी आपलं नाव जोडून देतात ना, तुका म्हणे नामा म्हणे वगैरे, तसं या बाळीला त्यांनी आपलं नाव जोडून दिलेलं असं. असो, ते सांगायची गोष्ट काय, चांगली जरीची टोपी होती. परंपरेने चालत आलेला असा एक मखमलीचा सूट होता. म्हणजे आधी तो मामाचा होता, म्हणजे मोठ्या मामाचा. तिथून त्याच्याकडे, तिथून असा येत आमच्यापर्यंत तो आलेला होता. मग तसं काहीही कमी नव्हतं. पण बालपण सुखात गेलं असं म्हणताना मात्र माझी जीभ अडखळते. माझ्या या तथाकथित रम्य बालपणाला तडा मारायच्या श्रेयाचे पहिले मानकरी म्हणजे दामले मास्तर हे नाव धारण करणारे कर्दन काळ. आमच्या मुंबईच्या रामा लोकांची एक सवय, त्यांना कुठेही मांजर दिसलं की जे काही हातात असेल ते फेकून त्याला मारतात. या मांजराच्या बाबतीमध्ये रामा लोकांचं जे धोरण तेच पोरांच्या बाबतीमध्ये आमच्या दामले मास्तरांचं. या विभूतीचं चित्र भरपूर हिरवा रंग हाताशी असल्याशिवाय काढणं शक्यच नाही. ते रोजच्या दाढीबरोबर रोज गोटाई करून घेत असायचे. कारण घाम पुसायला टोपी काढली की ते डोक्यावरचं एरंडीचं ते हिरवं पान आणि तो हिरवा गोटा हे दोन्ही रंग मिसळून जायचे एकमेकांना. दाढी अगदी हिरवीगार, डोळे तर इतके हिरवे होते की पुढे एकदा आम्हाला एका कवितेमध्ये नानांचे हिरवे डोळे असे ओळाल्यावर माझ्या डोळ्यापुढे दामले मास्तर उभे राहिले बरोबर. बरं एवढ्याने भागलं नाही, म्हणून हिरव्या रंगाचा डगला घालायचा. हातात हिरवा गार असा चिंचेचा फोक असे छडी म्हणून. म्हणजे उजव्या हाताला लांब लचक असं हिरवं बोट फुटल्यासारखी ती छडी त्यांच्या हातात सदैव असते. मला वाटतं सकाळच्या दुधवाला दुधाबरोबर त्यांना एक एक चिंचेचा फोकही आणून देतात. आणि या सगळ्याच्या जोडीला बाकीच्या सगळ्या हिरव्या रंगाला अत्यंत फिकट पाडणारा, फिक्क म्हणजे फिकं पाडणार असं अत्यंत हिरवट बोल. आपल्या ताब्यात 4 घरची पोरं आलेली आहेत. ती केवळ चिंचेच्या फोकाने फोडून काढण्यासाठीच पाठवता येतात अशीच काहीतरी त्यांनी मास्तर झाल्या दिवसापासून स्वतःची समजूत केलेली असेल. हा गुरु पहिली 4 वर्ष अनिष्ट होऊन माझ्या राशीला बसला. त्या काळात प्रत्येक वर्गाला स्वतंत्र खोली, स्वतंत्र मास्तर, आज ती चैन परवडण्यासारखी नव्हती. 5व्या जॉर्ज बादशाच्या कडक पाहऱ्याखाली एका तबेल्यावाच्या जागेमध्ये आमची शाळा भरायची. एका वर्गाला 2-2 बाकडी पुरत असत. भिंतीवरच बिगारी असता
पहिली इयत्ता, दुसरी इयत्ता, तिसरी इयत्ता वगैरे लिहिलेलं असायचं. फक्त चौथीच्या वर्गाला स्वतंत्र ओसरी असायची आणि तिथे निराळे मास्तर. हे 3 वर्ग जे होते आणि बिगरी धरली तर 4. हे दामले मास्तर एकटे हाकीत असत. दामले मास्तर म्हणजे असे चौफेर शिकवायचे. चौफेर म्हणजे तोंडाने दुसऱ्या इयत्तेला हिशोब, हाताने पहिल्या वर्गातल्या कुठल्या तरी मुलाच्या विधात्याने केवळ शिक्षाच करण्यासाठी निर्माण केलेल्या भागावरून छडी उमटवण्याचा कार्यक्रम. तेवढ्यात तिसऱ्या व्यक्तीला काहीतरी शुद्ध लेखन. आणि हे चालू असताना एखाद्या मुलाने धरलेले अंगठे सोडले की बघतोय हा भाषा, आणि मधूनच तपकीर ओढून. ह्या सगळ्या क्रिया म्हणजे जोडी जोडीने चालायच्या. बिगरी, पहिली, दुसरी, तिसरी अशी 4 वर्ग ते एका जबरदस्त तोंडाच्या सामर्थ्यावरती हाकत होते. त्यांच्या बोलण्यातला कुठला भाग कुठल्या वर्गासाठी आहे हे आम्हाला शोधून काढावं लागेल. म्हणजे एका हौदाला आणि म्या सोडून काढेन 2 तोट्या आहेत. त्यातली, अरे तुझ्या बापान दीर्घ काढली होती तरी तिखटातली ती, ती रस्व 100 वेळाला तिखट. एका तोटीतून जण्या पुढे, हातकर पुढे, तुम्ही पाट्या पाडा रे. कोणत्या कांगर त्याचा पाणी सोडले तर कावळे परकरात लपून काय खाती आहे. 35 मिनिटे तो डुक्कर गाढवाशी बोलतोय, बघतोय मी. 20 सेकंदात रिकामा होतो. दुसरा न सोडला तर हे रेड्या बरं बापा नाडी काय चोखताय, बाप उपाशी घालतो का तुझा? तर 2 तास 45 मिनिटे. अरे 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 हे शुद्ध लेखन काढलंयस का हागलायस पाठीवर? पुन्हा काय आज वागड्यांचा विन्या काय नाही रे आला. कसा गेले काही नको झालं त्याच्या घरी आणायला. कुठले सगळे मर्तिकाला निघाल्यासारखे. तर तो हाऊद 2 तास 45 मिनिटे आणि 10 सेकंदात भरतो. त्या सगळ्या गुंत्यातून गणित घेणारा वर्ग गणित टिपून घ्यायचा. रेड्याला बरोबर आपल्याला हात मारले. हात पुढे करायचं समन झालेला आरोपी त्या हातावर बजावून घेऊन काकेत घालून आपल्या जागेवर. कुणी अंगठे धरते, 2-5 जण बाकावर उभे आहेत आणि कोणतरी माराने कळवळून रडतोय. कोणी भिंतीकडे तोंड करून उभा केलेला आहे. आणि बाकीची प्रजा भेदरलेल्या डोळ्यांनी या सुलतानाचे हुकूम पाळीत शेवटच्या घंटेची वाट बघत बसली आहे. कुठल्याही सर्वोदय माणसाचं अंतःकरण भरून यावं असे दृश्य असेल. दामले मास्तर चुकून सुद्धा आजारी पडत नसते. चौथीच्या सोळणकर मास्तर मधून आजारी वगैरे पडायचे. त्यांच्या वर्गातल्या मुलांना गोष्टी सांगून हसवायचे, गाणी बिणी म्हणायचे. आम्ही या सुरुवातीच्या इयत्तांचे कष्ट शेवटी सोळणकर मास्तरांच्या वर्गात जायला मिळणार म्हणून सोसत होतो. पण नशीब हे आपल्या मनाप्रमाणे वागत नाही. हा धडा आम्हाला फार लहानपणी मिळाला. आणि चौथीच्या वर्गात आम्ही गेल्यावर दामले मास्तरांची तिथे बघा आणि पहिले ते गाणी मांडणारे गोष्टी सांगणारे मास्तर खालच्या वर्गात. शालेय जीवनामध्ये गणित, भाषा, इतिहास, भूगोल, ड्रॉइंग आणि व्यायाम हे षड्रिपू. त्यातला गणित हा बलाढ्य. मला सगळेच सारखे होते. त्याच्याकडे कुठल्याही एका विषयात मी गचकलो नाही, पण कुणाशी खास मैत्री वगैरे जमवली नाही. म्हणजे एखाद्या दुबळ्या राष्ट्राने सगळ्यांशी मित्रभाव ठेवून वगैरे असावं तसलंच आमचं धोरण होतं. पण या सगळ्या विषयांची माझ्या बालपणाला म्हणजे आधी वाळवी लागलेली होती. रात्रंदिवस ती माझं बाल्य पोखरीच होती. मी पाढे घडाघड म्हणायचं पण घाबरून. त्यातल्या 13, 17, 19 या पाढ्याने मी अजून सुद्धा घाबरतो. या सगळ्या संकटातून सुटत 20च्या का 30च्या पाड्यावर आलो की आपल्या पोटात एक लहानचं भांड आहे. त्याच्यात जीव नावाची वस्तू पडल्यानंतर गार वाटतं. मॅट्रिक नावाच्या एका जीवावरच्या दुखण्यातून उठल्यानंतर पुन्हा माझ्या वाट्याला कधी 13, 17, 19, 23, 29 कधी चुकून सुद्धा आलेले नाही. पाऊण की, सवाय की, दीड की, अक्कर की, आउट की यातली प्रत्येक गतजन्मेची चेटकी आहे. याचा
नितांत विश्वास होता. चेटक्या लहान पोरं पळवतात म्हणे. अहो या चेटक्याने माझं बाल्यच पळवलं. दामले मास्तरना बाल्य बिल्य काही आलंच नसावं. माझ्या वर्गात एक आजच्या वांगणकर म्हणून होता. त्याने मला हळूच सांगितलं, तुला ठाऊक आहे का ते आहेत ना ते खरं म्हणजे हरणटोळ आहे. साप साप, अरे ते खरं हरणटोळ आहे. सकाळी मास्तरचं सोंग घेऊन येतात, रात्री पुन्हा साप ते साप. सगळे पोरं हळूच दामले मास्ताना हरणटोळ नावाचा एक हिरवागार साप म्हणे माणसाच्या टाळूचा चावा घेतो. दामले मास्तरनी आमच्या चिमुकल्या डोक्याची तीच दुर्दशा चालवलेली होती. पाढे, हिशेब आणि गणित ही त्यांची म्हणजे आवडती हत्यार. आम्हाला डोक्याबरोबरच डोळे बिघडवणार एक गोखल्यांचा अंकगणित असेल, बारीक टाईपात छापलेला. इतकं कुरूप पुस्तक त्यानंतर मी पुन्हा कधीही पाहिलं. अहो गणितवाले गोखले हेच ते गोपाळकृष्ण गोखले हे कळल्यानंतर त्यानंतरच्या सगळ्या पिढ्या त्यांना सोडून महात्मा गांधींच्या मागे का गेल्या. अलीकडेच मी एक गणिताचं पुस्तक वाचलं. गणिताचं आधी ते गणिताचं पुस्तक आहे याच्यावर माझा विश्वासच बसेल. गणिताच्या पुस्तकात चित्र. माझ्या नाचलेल्या बाळपणी ड्रॉइंगच्या पुस्तकात सुद्धा जे रेघोट्या होता ना त्याला चित्र म्हणणं म्हणजे जीवावर येत. अहो आमच्या भूगोलाच्या पुस्तकात, भूगोलाच्या बरं का, राजाबाई टावर आणि वसईचा पूल हे एकच चित्र खाली निर्णय मजकूर. म्हणजे असा राजाबाई टावर असा आडवा केला गणिताच्या पुस्तकाची चित्र पाहून ना महाराज राजे खरं सांगतो माझं ते गोखल्यांचं अंकगणित आठवल्याने बडबडून आलं. गोखल्यांच्या गणितामध्ये बाळे लीलावती तुझ्यासाठी कर्णभूषणे आणली वगैरे थोडासा वात्सल्यपूर्ण मजकूर बघायला नाही. त्या बाकीचं सगळं पुस्तक म्हणजे फुटके आणि गळके हाऊत. त्या भिंतीवर चढणाऱ्या पाली, 1 फूट वर जा, अर्धा फूट खाली. त्यानंतर अ, ब आणि क नावाचे 1 नंबरचे काम चुकार मजू असल्या दुर्गंधीने भरलेलं असायचं. हे चित्रमय गणित पाहून तर मला धक्का बसला. आणि या नव्या गणितातलं अहो काय काय गणित सुद्धा घातलं तर काय सुंदर भाषेत तुम्हाला सांगतो. वा वा काय गोड शब्द. बाळांनो आमच्या वेळी हा शब्द शाळेत मोठ्याने उच्चारायची सरकारी शाळा खात्याला बंदी होती. आम्हाला बाळपण वगैरे काय नाही कारक्या. आणि इथे बाळांनो तुम्हाला चॉकलेट आवडते ना. अरविंदच्या वाढदिवसाला त्याच्या आईने 100 चॉकलेटे आणली होती. गोडगोड चॉकलेटे, सुंदर सुंदर चॉकलेट. तुम्ही चांद्या जमवताना त्यात चांदेली कुठला मजकूर मला वाटतो. एक तर बाळ या शब्दाप्रमाणे आमच्या काळामध्ये वाढदिवस हा शब्द सुद्धा अजिबात नव्हता. नवीन वर्ष लागायची घोषणा ही फक्त घोडा 9 वर्षाचा झाला तरी लोळतो का कसा गाढवासारखा. या शब्दामध्ये बाई फक्त गाढवाचे लाथा मारायचा अधिकार मात्र घोषणा करणाऱ्यांच्या स्वाधीन. आता जिथे वाढदिवसच नाही तिथे कुठल्या चांद्याची चॉकलेट बिकलेट काय. आम्ही क्वचित खाल्ल्या त्या चाक्या. आणि मुख्य खाद्य म्हणजे छड्या. गणिताचं जाऊ दे नसतं एकेकाच्या नशिबात, निदान कविता तरी. पण दामले मास्तरांच्या हिरव्या रंगाच्या प्रेमामध्ये पूर्वजन्मीच्या त्या हरणटोळाप्रमाणे इस्लामच्या हिरव्या प्रेमाने पेटलेला औरंगजेबाचा काहीतरी एक अंश असावा. कवितेला चाल लावणं हे त्यांना अजिबात मंजूरच नव्हतं. अहो काय सांगू तुम्हाला, आम्हाला एक छान कविता होती बरं का. देवाजीने करुणा केली भाते पिकुनी पिवळी झाली. आहा काय दामले मास्तर म्हणायचे ते. देवाजीने करुणा केली भाते पिकुनी पिवळी झाली. हे ऐकून ती हिरवी भाते देखील पिवळी झाली असेल. आमच्याकडे शाळा तपासायला आणि परीक्षा वगैरे घ्यायला डिपोटी यायचे. डिपोटी पगडी बिगडी घालून असे. त्यांच्या पुढे
तांबले मास्तरांच्या घराण्यात शिकलेल्या आम्हा सगळ्या बालगंधर्वांचं गाणं सुरू झालं. ते काय विचारता, वा 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 वा. म्हणजे विचार आल्यावर प्रार्थना कलंकवतीचा विषय सर्वथा नावडो. हे एकदा सुरू झालंय की त्या बिचारा दिपोटीच्या पगडीच्या जिरमिळ्या देखील कलंक मतीचा झडल्या झाल्या. त्याचं फक्त विषय सर्वथा नावडो हे आम्हाला अगदी खरं वाटत. शाळेला काही लोक कोंडवाडा म्हणतात. कोंडवाडा आमचा कोंडवाडा नव्हता, कसाईखाना होता. कसाईखाना 3 वर्ग मिळून 30-40 कोकरं आणि दामले मास्टर नावाचे कसाई. त्यावेळेचे शाळा खाते देखील काय खाऊनची गणित भूगोल इतिहास पुस्तकं लिहित होतं देव जाणो. एकट्या दामले मास्तरनं काय दोष द्यायचा. अनेकांच्या सुऱ्या आमच्या कोवळ्या मानेवरून फिरलेल्या आहेत त्या काळात. त्या सामुदायिक कत्तलीमध्ये तत्कालीन आई बापू आणि जे पाहुणे यायचे पंक्तीला ते मोठे हौशेरी भाग घ्यायचे. कारण शाळेत खाल्लेला मार्क आखीत दडवून ठेवावा लागायचा. घरी तो दिसला की पुन्हा तिथे समाचार. माझं बालजीवन होरपून टाकण्याची पहिली जबाबदारी दामले मास्तरांनी घेतली आणि नंतर अनेक मास्तरांनी त्यांना हातभार लावला. भाषा हा माझा अत्यंत आवडीचा विषय. मागल्या बाकावर बसून ती सारखी वापरीत राहायचा मला अनावर मोह होता. शाळेत खाल्लेल्या एकूण मारापैकी मी 3/4 मार हा वर्गात बोलण्याबद्दल खाल्लेला आहे. आमच्या काळामध्ये सगळ्या शाळांचं बोधचिन्ह एकच होतं, गप्प बसा. नाही तसं लिहिलेलं असं नाही ज्ञानेन सदृशम प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपा काय ते निर्वाह प्रतिपन्न वगैरे वगैरे महामनुस्मर युद्धच काय वाटतं ते. पण सगळ्याचा अर्थ मात्र गप्प बसा. शाळेचा पहिला दिवस मला आठवतो. अहो कैदी किती निर्ढावला तरी गजा 8चा तुरुंगाचा त्याचा पहिला प्रवेश त्याला कसा काय विसरता माझं. मुलांना डबे भरून देऊन त्याने छान कपडे बिडे चढवून त्यांचा बांगमेन काढून शाळेत पोहोचवणाऱ्या आया त्यावेळेला जन्माला यायच्या होत्या. त्यावेळी म्हणजे आसपासच्या 4 पोरांच्या घोळक्यामध्ये आपलं कार्ट ढकललं ते वाहत 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 जाऊन आपोआप शाळेला लागायचं. कधीतरी ते शाळेत जातं याचं ते जन्मदात्याला स्मरण होतं. मग कधीतरी 3-4 वर्षातून एखाद्या बापच मुलाला विचारायचा, अरे किती तास रे गधाड्या? 3री गधडा सांगितलं. मास्तरांचे त्याकडे गुरुजी झालेले नव्हते, तसेच आई बापांचे सुद्धा पालक झालेले नव्हते. पालक ही आमच्याकडे भाजी होती. वर्गात देखील मास्तर पालकाचा उल्लेख बाप मेला काय तुला निर्मळपणाने करायचं. एकूणच स्वच्छ आणि साधा जमाना होता. शाळेमध्ये बापाने येणं हे बाप मुलगा आणि मास्तर या तिघांनाही रुचत नसे. परस्परांचे संबंध संपूर्ण तिरस्कारावरच आधारलेले होते. चुकून जरी वडिलांनी मुलाच्या प्रगतीची पृच्छा करणारी चिठ्ठी पाठवली ते मास्तर सांगायचे तुझ्या बापाला सांग म्हणा आम्ही हजमती करत नाही इथे. आश्चर्य म्हणजे या वाक्याचा वर्गाच्या न्हाव्याच्या मुलाला देखील राग यायचा नाही. आता हेडमास्टरांचे मुख्याध्यापक वगैरे झाल्यापासून त्यांच्या आणि पालकांचे मेळावे भरतात. पण पूर्वी या दोन्ही शत्रूंशी निरनिराळ्या आघाड्यांच्यावरती लढाई करावी लागायची. आणि मार हा निमूटपणाने खाल्लाच पाहिजे असा दंड. मास्तरांनी छडी मारल्यावरती जर रडाबिडावं असं वाटलं तर मोकळेपणाने रडता येत नसे. रडायला काय झालं? बाप मेला का तुझा? जेवण म्हणजे मार हा आम्ही हसत हसत खाऊ. शेवटी शिक्षकांच्या आभाराचं भाषण करून खाली बसावं काहीतरी आमच्या गुरुजनांची इच्छा असावी. पुढे सवयीने अगदी न रडता मारबीर खाता यायला लागला आणि कोडगेपणा नावाचा एक अलौकिक दैवी गुण वाढीला लागला. याच कोडगेपणाचा अमर्याद विकास झाला की त्यातूनच मग स्वतःच्या पोरांना अमेरिकेला पाठवून दुसऱ्यांच्या मुलांना शासकीय मराठीत शिका असा उपदेश करणारे पुढारी तयार होता. कोडगेपणा हा तसा इहपरलोकी कल्याण करणारा गुण आहे. इंग्रजाच्या राज्यावर सूर्य न मावळण्याचे दिवस हे. त्यामुळे स्वदेश, स्वभाषा, स्वधर्म याविषयी चुकूनही प्रेम उत्पन्न होऊ द्यायचं नाही याची शाळा खातं भरपूर खबरदारी घेत असे. भाषा या विषयाचं म्हणजे अगदी ठळक भेद केले होते. गद्य आणि पद्य. जे गद्य नाही ते पद्य, जे पद्य नाही ते गद्य.
आणि या गद्यपद्याचे उतारे मला वाटतं बहुधा तलाठ्यांच्याकडून काढून घेत असेल. जमिनीच्या क्षेत्रफळाच्या 7-12च्या उतारे इतकेच ते निरस असायचे. म्हणजे भाषा या विषयाची प्रेम उत्पन्न होण्याची शंका जरी उत्पन्न झाली ना काही की त्याच्यावर एक एक उतारा लागू पडायचा. लेखन हे ह्रस्व दीर्घ अनुस्वार आणि विरामचिन्ह एवढ्याचा योग्य उपयोग करत आला म्हणजे झालं बस. पद्य म्हणजे पाठ करायच्या मात्रेचे वासी. उदाहरणार्थ आम्हाला एक कविता होती बरं का, प्रफुल्ल हो आणि सुपुष्प ठेले वगैरे. आता प्रफुल्ल हो आणि सुपुष्प ठेले याच्यामध्ये फुलाविषयी काहीतरी एक आनंददायक बातमी आहे याचा पत्ता आम्हाला लावू देत. एकदम मास्तर करायचे. प्रफुल्ल आणि सुपुष्प ठेले. ठेले म्हणजे काय? ठाकले. ठेले ठाकले असे ते शब्द ठो 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 करत आले की ते सुपुष्प म्हणजे कुठल्या तरी दरोडेखोराचं फर्जी विचारून आलेलं नाव आहे असंच आम्हाला वाटत होते. ते पद्य तर गर्भगळीत होऊन पाठ करावं लागेल. किंबहुना भीतीपोटीच ते पाठ होईल. पाठ्यपुस्तकामध्ये मुलांना आवडेल असा मजकूर शिरू द्यायचा नाही. त्याची शाळा खाते एक विलक्षण खबरदारी घेत असतो. मोरोपंत, वामन पंडित वगैरे पद्य विभागातले मोठे मातबर अधिकारी होते. काय विचार नका. ते म्हणजे तिच्या अन्वय अर्थाच्या चरखा कमी पिळून निघाले. आता उदाहरणार्थ देवळामध्ये कीर्तन करायच्या तोंडी म्हणजे आधी खडी साखरेसाठी लागणारी आर्या वर्गात धडावून आली की काडे चिरायचा इतके कडू. देवळात काय गंमत असायची. हा 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 तो कर्णाचं चाक असं त्या जमिनीत रुततंय. काय अगदी तो कर्ण सांगतोय तिथे अजून आला बरं का. रथचक्र उद्धरू दे श्रुतिशास्त्रज्ञा महारथा कुलजा साधून हाणती आरीला पाहती अधृता युध व्यथा कुलजा रामा 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 रघोत्तमा रामा. काय मजा. आणि वर्गात अरे खरं सांगू का जमिनीत रुतलेलं ते कर्णाचं ते चाक काढायची त्याची ती धडपड चाललेली पाहून माझं बालमन आधी भरून यायचं. ड्रायव्हर कसा काय असेल पण इकडे टायर बसली की आधी पंक्चर होतो त्याचा चेहरा. त्यातून का कोण जाणे. उपस्तास नदीच्या पाण्यामध्ये सोडून दिलेल्या कर्णाविषयी मला लहानपणापासून विलक्षण प्रेम असेल. अर्जुन हा इसम त्याची फार रडीचा डाव खेळला असं माझं म्हणणं. कर्णाने त्याला असे रथचक्र उद्धरू दे असं अर्जुनाला सांगितलं होतं. म्हणजे गल्लीच्या गोटी बॅट मध्ये जसं टाइम प्लीज असं ना. आणि तरी देखील यांनी त्याच्यावर बाण मारला. हे म्हणजे बॉलरला टाइम प्लीज घालून अंपायरला करंगडी वगैरे दाखवून बॅट्समननी जरा रस्त्याच्या कडेला बसावं आणि इकडे विकेट किपरनी लगेच विकेट सोडून आउट. काय हा अर्जुन देखील अगदी आणि कृष्ण सुद्धा तिथे रडीचा चिकिकाव अंपायर सारखंच त्यांनी केलं. मला असं रडीचा डाव खेळणारा हा अर्जुन वगैरे कधी आवडलेच नाही. आणि म्हणून शेवटी चोरांनी त्याला खिंडीत गाठून चोपला होता. रडीचा डाव खडी म्हणतात का खोटा आहे का. मी हे सगळं एकदा परीक्षेच्या पेपरात लिहिलं होतं. आमच्या मौलिक संशोधनाचं कौतुक सोडा पण त्या अर्जुनाला चोराने काय बदलला असेल त्याचं चौपट कारण गप्प बसा संस्कृतीमध्ये शंका विचारणं हाच गुन्हा ना. मी एकदा मास्तरना विचारलं होतं मास्तर मास्तर काय द्रौपदी होती ना द्रौपदी ती द्रौपदी कपाळावरती कुंकवाचे 5 ठिपके लावायचे. मला सांगा या प्रश्नामध्ये मार्क घेण्यासारखं काय. मी खाल्लंय. मोरोपंत नावाच्या कवीने तर तुम्हाला सांगतो 1ली 2री पासून मॅट्रिक पर्यंत छळ मांडला. कविता ही अन्वयार्थाची रांग लावायची सवय व्हावी म्हणूनच करतात अशी माझी समजूत होती. उन्हाळ कार्टी जशी कधी ओळीने चालत नाहीत ना तसे शब्द नेहमी क्यू मोडून इकडून तिकडे जातात आणि मग त्यांना कान पकडून आणून नीट रांगेत उभं करायचं. न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार म्हणजे काय हे कळलं जरी आपल्याला तरी नाही. मी शस्त्र करी न धरी 4 युक्तीच्या गोष्टी सांगेन अशी त्या शब्दांची व्यवस्था करून मी म्हणजे मी शस्त्र म्हणजे हत्यार तरी म्हणजे हत्यार असं करत करत प्रवास चालतो. कवितेच्या वर्गामध्ये हा असा पंचनामा चाललेला असताना मला जे गाढ झोप लागायची नाही तसे हल्ली तुम्हाला खरं सांगतो संगीत नाटकाला गेलो तरी लागत नाही.
मग कवितेमध्ये काही गण असायचे, गण त्यांचा पत्ता लावा. मग काय मंदा क्रांता ऐसे बोला जेथे मामा गागा आला. मामा कुठे आला, गागा कुठे सांडला, हे सगळे शोधून काढा. संधी आणि समासांचा गुंता सोडवा. द्वंद्व द्विगु वगैरे भटजींची सोय बघा. अहो काही वृत्तांच्या नावाचा आणि देशी औषधांच्या नावाचा माझा इतका घोटाळा होत असेल की एकदा मी उपेंद्र वज्रा याच्याऐवजी दद्रू गज केसरी आता ते म्हणे काहीतरी गजकरणाचं मला होतं. मास्तरांनी माझा लघुकान चांगला गुरु केला होता. थोडक्यात म्हणजे काय की फणस सोलतात ना तशी कविता सोलायची, गरे फेकून द्यायचे आणि बाकीचा भाग चावत बसायचे. असे कवितेचं शिक्षण आमचं चालायचं. इंग्रजी दुसरीमध्ये आम्हाला गोळे मास्तर नावाचे एक मास्तर कविता शिकवायचे. हे गोळे मास्तर होते ना, हे सगळ्या कविता म्हणी कळवण्यास अत्यंत दुःख होत असा चेहरा कोण शिकवायचा. त्यांनी फक्त गोपिकाबाईचा पुत्र शोक आणि म्हातारी उडता नाही तिचा ही एक कविता, दोन अतिशय तन्मयतेने शिकवल्या. आता अर्धवट झोपेस आणि अर्धवट बेशुद्ध अशा अवस्थेत ते अशा कणकेचा गोळा ठेवल्या सगळे येऊन खुर्चीत बसायचे आणि तासभर सर्व विद्यार्थ्यांना अगम्य अशा भाषेमध्ये बोलतात. त्यांच्या तासाला ते आणि मुलंच काय पण फळा सुद्धा तुम्हाला सांगतो दोन पाय पुढे आणि अशा हात उशाशी घेऊन आम्हाला कविता होती काय छान होती तुम्हाला म्हणतो. खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडविना राई राई बटा. काय गोळे मास्तर शिकवायचे. आहा खबरदार खबरदार टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडविड आई आई गोळे मास्तरांच्या मुखातून ही दणकेबाज कविता ऐकताना तो मराठा बालवीर बहादर आपल्या नंग्या तलवारीने बुळबुळी झेंडी चिरत बसला. आता कधीतरी त्या मृतप्राय अवस्थेतून आम्हाला जाग आलीच तर उगीच अत्यंत रडक्या स्वरामध्ये आम्हाला म्हणाला तू सांग हा तू सांग तू सांग असं पण निष्करण आमची झोप मोड करायची. अहो मराठी शाळेमध्ये दामले मास्तरनी निदान एकदा आमचा गणपती तेलंग आमच्या वर्गात होता. त्या गणपती तेलंगनी पवन या शब्दाचा अर्थ का कोणाला ठाऊक जानवं असायचं. दामले मास्तरनी त्याच जानवं त्याच्या कानावर लावून त्या क्रियेचं सार्थक होईपर्यंत त्याला अहो वर्गामध्ये निदान खानाबाईचं तरी चैतन्य असेल पण शार्दूल विक्रीडिका पासून ते पांडव दिडकी या नावाच्या हलाखीची परिस्थिती असलेल्या एका जातीपर्यंत कुठल्याही कवितेला गोळे मास्तरांच्या एकच राजहंस माझा सगळ्या कविता. मराठी पद्याची अशी अवस्था तर धडे या नावाने येणाऱ्या एका गद्य अवतारांनी तर त्याच्यावरून वैताग आणलेला होता. आम्हाला प्राथमिक शाळेमध्ये धट्टी कट्टी गरिबी वलुळी पांगली श्रीमंत या नावाची फसवणूक होती. बरं त्या धट्ट्या कट्ट्या गरिबीचा भरपूर उपभोग घेणाऱ्या आम्हा कारकुनांच्या पोरांना लुळी पांगली तर लुळी पांगली त्याला श्रीमंती असते तरी कशी बघूया हे पाण्याचा भयंकर मोठा मोह व्हायचा. पण श्रीमंती आली की पाय जातात इतकं आम्हाला ठसून सांगण्यात की आमच्यापैकी बरेच जण गरिबीच्या मागे लागले आणि श्रीमंती सारखं धट्ट कट्ट जगात दुसरं काही नाही हे कळेपर्यंत चांगले लुळे पांगले. मराठी शाळा सुटून आम्ही इंग्लिश शाळेमध्ये गेल्यावर बोरवणकर नावाच्या मास्तरांनी आमच्या मराठीचा ताबा घेतला. हे बोरवणकर मास्तर सदैव वैतागलेले असल्यामुळे मुलं त्यांना राखून द्यावी. आता मास्तरांना ही नावं प्रथम कोण देतो हे म्हणजे मराठी ओव्यांची पहिली कवयित्री कोण हे शोधून काढायचं. आता सगळ्यांनाच बोरवणकर मास्तरांच्या इतकी अशी सकारण टोपण नावं नसतात.
ड्रॉइंग मास्टरना दोडका म्हणावा अशी त्यांची आकृती होती बरं. पण इतिहासाच्या एका चांगल्या 50 पलीकडल्या शिक्षकांना शेंगदाण्या का म्हणत असत? हा राखुंडा होता ना, राखुंडा. हा मात्र सदैव डोक्यात राग घालण्यासारखंच वागायचं. त्यांचं आणि हेडमास्टरांचं बरं नव्हतं. मुलांच्या पुढे सगळं वय उघडा करायचं बरं का सरळ. हेडमास्टरांचा उल्लेख दॅट स्वोर्न एनिमी ऑफ माइंड वगैरे आमच्याकडे राखुंड्याचं कोणाशीच पटत नसेल. त्यामुळे ते वर्गात येण्यापूर्वी एकदा कोणीतरी बोर्डावर खालील शब्दांचे अर्थ लिहा असं लिहून राखुंड्या, भडकू, दुर्वास, यंचा आणि खरीस या सगळ्यांचा अर्थ बोरवणकर मास्तर. बोरवणकर मास्तर प्रत्येकाला स्वतंत्रपणाने पुढे घेऊन चांगलं संशयित हाणलं. त्यांना म्हणजे आधी मराठी या शब्दाबद्दलच राग होता. तो ते आम्हा मराठी शिकणाऱ्या पोरांच्यावर काढायचा. पण शाळेतलं पोर बदलायला त्या पालकांची परवानगी लागत नसते. डर के हाय. मी शाळेत असताना राखुंड्याच्या नाही एकूणच सगळ्या शाळा मास्तरांच्या खाते विभागण्याच्या बाबतीत काहीतरी गोंधळच झाला होता. कारण इंग्लिशच्या मास्तरना त्यांना आम्ही थॉमस वुल्जे म्हणतो. त्यांना मराठी कवितेची आवड. संस्कृतच्या नादिर शाहचं ड्रॉइंग चांगलं म्हणजे ते पुंडरीक म्हणजे असं म्हणून चांगलं बोलल्यावर कमल वगैरे काढायचे. इतिहासाच्या मास्तरांना भूगोल प्रिय. भूगोलाचे 8वे हेनरी गणित शिकवायला न मिळता भूगोलासारखा बिन शिकवणीचा विषय मिळाला म्हणून टाकरले. गणिताचे मास्तर फिजिक्सच्या मास्तरांची अक्कल काढायची. व्यायाम आणि ड्रॉइंग शिकवायला मात्र एकच. आता तत्कालीन शाळा खात्याला व्यायाम आणि ड्रॉइंग याच्यात काय साम्य दिसत होतं कोण नाही. मास्तर त्यांना तर आपल्या इकडं फाड फाड इंग्लिश बोलणारा इंग्रज सुद्धा जन्माला यायचा असं वाटतं. ते मराठी शब्द सुद्धा अशा सफाईने आपल्या इंग्लिश वाक्यात दडपायचे तिकडे पत्ता लागायचा नाही. त्यांच्या उच्चारामध्ये आधी साहेब ऐट असायचे. त्यांचं लहानपण त्या मनमाड वगैरेच्या रेल्वे कॉलनीत गेल्यामुळे तिथे ते गार्ड, इंजिन ड्रायव्हर वगैरे जे अँग्लो इंडियन लोक असतात त्यांचं इंग्लिश त्यांच्या कानावरून गेलेलं होतं. वर्गात आले एक्झाम. बॉयज I am telling you to try this stand back and pull back track. असं म्हणून तांब्या आणि फुलपात्राचे चित्र काढायला लागले. तांब्या आणि फुलपाट काय विचार. संस्कृतच्या नादिर शाहचं आपलं बरं होतं बरं का. वर्गात आल्याबरोबर डोकीचा रुमाल काढून हे टेबलावरती ठेवायचे आणि वेअर वी लास्ट टाइम अनुष्ठुबाच्या चालीवर विचारून पुढे संस्कृत इंटू इंग्लिश सुरू. भूगोल हा विषय मी का शिकलो आणि माझ्या बालवयात नको त्या यातना का भोगल्या ते मला अजूनही कळलेलं नाही. अहो भूगोल आणि इतिहासामुळे आयुष्याच्या 8-10 सोन्यासारखी वर्ष फुकट घालायच्या लायकीचे विषय आहेत असं मला वाटत. तेच कितीदा शिकायची कितीदा. पृथ्वीच्या पोटाभोवती विश्ववृत्त नावाचा एक पट्टा आहे. हे मी एकदा पहिलीत शिकलो, दुसरी, तिसरी, 6वीत. आता आम्ही काय चोरात निघालो होतो. तो पट्टा आहे. तीच गत इतिहासाचं तेच. अहो शहाजीचा मुलगा शिवाजी आणि मावळे गोळा करून मोगलांचा काटा काढला आणि हिंदूंचे राज्य स्थापले. एवढ्या एका वाक्यात दामले मस्तरी सगळा मराठ्यांचा इतिहास गुंडाळून टाकलेला होता. त्यानंतर त्याच्यामध्ये फालतू तपशिलाची लपली भर. अहो मोगलाचा काटा काढला म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये शाहिस्ते खानाच्या बोटापासून अब्दुल खानाच्या पोटापर्यंत सगळं आलं. पण त्यानंतर इतिहासाला आमच्या बालपणाचा काटा काढायचा होता म्हणून मग तहाची कलमे, सण, वंशावळ्या काय, तुगलूक वंश काय, बहामनी काय, मलिक अंबर काय, चांद बिबी काय, पुढल्या आयुष्यात ज्यांच्याकडे सोयर सुद्धा धरावं लागलं नाही असल्या या महापुरुषांनी त्या रम्य बालपणाची म्हणजे चव घालवली. आता हा शिवाजी नाटकात काय मजा करून जायचं तुम्हाला सांगतो. वा वा. इतिहासातला शिवाजी आणि नाटकातला शिवाजी याच्यामध्ये देवळातल्या आणि वर्गातल्या आर्य इतका फरक होता. इतिहासातला शिवाजी काय नाही फक्त सण लोकाला लावायचा आणि गॅदरिंग मधला शिवाजी म्हणजे काय, मा बदौलत मनसुबा माय भवानीच्या आशीर्वादानं आणि वडिलांच्या पुण्याईनं हिंदू परत शाही वगैरे म्हणायला लागला की ओरडून विचारावं असं वाटे की शिवबा तुम्ही त्या इतिहासात जाण्याच्या ऐवजी नाटकातच का येणार. जी गत मराठीची तीच इंग्रजीची. मला 2 मेड इन इंग्लंड गोष्टीविषयी विलक्षण प्रेम आहे. एक म्हणजे क्रिकेट आणि दुसरी म्हणजे त्यांची भाषा. त्या भाषेची मजाच निघाली फक्त स्पेलिंग वगळून.
पण तेच बोकांडी बसलं. आता भाषेचा आम्हाला कोणी स्वादच घेऊ दिला नाही. धर शब्द की तोड स्पेलिंगच्या पाकळ्या. आमच्या नशिबी रोज म्हणजे गुलाब गुलाब काही नाही, ROSE बस. काही काही शब्द लिहिताना त्यावेळेला मला ते स्पेलिंग चुकलं म्हणजे इम्पोजिशनची शिक्षा मिळत असे ना, त्याची अजूनही आठवण. डिसिप्लिन हा शब्द मी मोजून 1000 वेळा लिहिलेला होता शिक्षा म्हणून. अजूनही हा शब्द लिहिताना मोठ्याने म्हणतो DISC, तरी चुकलं. IPLINE बरं का. शिस्त नावाच्या गोष्टीबद्दलची शिस्तारी त्या शिक्षेमुळे माझ्या मनात बसलेली आहे. ऑपोजिट हा देखील असा माझ्या विरुद्ध गेलेला शब्द. केवळ धसक्याने मी एकदा वर्गात त्या शब्दाचं स्पेलिंग OPOSIT मास्तरांनी आमच्या विरुद्ध दिशेच्या ऑपोजिट. सुदैवाने त्यावेळी कानावर भिगवाडी नव्हती. धाकट्या भावाच्या मुंजीत ती त्याच्या कानावर गेली. आम्हाला इंग्रजी शिकवणारे मास्तर होते ना, ते मात्र ते दशक ग्रंथी इंग्रजी शिकवायचे. त्यामुळे आधी ओम यज्ञेन यज्ञमाय जंतदेवाया चालीवर लागे ज्या कॅन्जिल वेंट वाटर ज्या पेटाऊ क्राऊ अँजिल केम टम्लिंग आफ्टर. असं झालं की आम्हाला ओम शांती शांती. काही नाही विचारलं एक एक क्रियापद मास्तर म्हणजे काय. गो 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 हे क्रियापद धरलं की गो, वेंट, गॉन, गोइंग, इज गोइंग, वॉज गोइंग, विल गो, इज गॉन, हॅज गॉन, विल बी गॉन, हॅव्हिंग गॉन, हॅव गॉन करत 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 त्या गोला आमच्या मुखातून हाकलीत हाकलीत आमच्या तोंडाची गोमुख करून टाकली. जी गोची तीच कमची सगळ्या इंग्रजी क्रियापदांची. त्यामुळे आम्हाला इंग्लिश करता आला, कर्म आलं, क्रियापद आलं, फक्त इंग्लिश आलं नाही. आणि ते गणित आणि त्याहूनही ते शिकवणारे भडगे मास्तर. त्यांनी तर मला मॅट्रिक पर्यंत धारेवरती धरलेलं होतं. धारेवर म्हणजे मला विषय यावा म्हणून नव्हे, तर त्यांच्या जिभेची धार लावायचा दगड दगड. विद्वान या खेळेस कुठल्याही शब्दाने त्यांनी मला कधी हात मारली नाही. किंबहुना माझ्या खऱ्याने हात मारली असती ना ती दुसऱ्याच कोणाला असं मला वाटलं. एखाद्या एकांताच्या क्षणी म्हणजे मी एकटा असताना मी असा विचार करतो की हे इतकं गणित आपण शिकलोच कशाला. हे इतकं गणित आम्ही शिकून आज ते अजिबात न शिकलेली भाजीवाली 17 पैसे पाव किलोचे आणि 19 पैसे किलो म्हणजे 5-2 किलोचे झाले. हा हिशोब माझ्या आधी करते. या भूमितींनी आमच्या जीवनातले असले कुठले त्रिकोण सोडवले सांगा. साहेब, हेड क्लार्क, मी हिची आई, बस कंडक्टर, भांडखोर पॅसेंजर, पब्लिक, हे त्रिकोण सुटले. प्रेमाचे त्रिकोण वगैरे जीवनातील सॉलिड जॉमेट्री तर सोडूनच द्या. त्रिकोणाच्या 2 बाजूची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा अधिक भरत असेल आम्ही कधी नाकारले. पण भाईसाहेब चौबाळ्यांच्या मुलींची बेरीज ही मुलांच्या बेरजेपेक्षा जास्त भरते. याची नाही भूमिती कोणी केली. 2 समांतर रेषा एकमेकींना भेटत नाहीत, नसतील भेटत असतो एकेकीचा स्वभाव. 2 समांतर शेजारी भेटतात एकमेकाला. परपेंडिक्युलर, हॉरिझॉन्टल अशी त्या वल्लभभाई स्टेडियम वरती जे परदेशी मल्ल येतात त्यांची नावं असतात ना, तसली नावं असलेल्या त्या उभ्या आडव्या रेगांनी तर मला पेचात धरलं होतं. मॅट्रिक नंतर हे लोक आमच्या आयुष्यात पुन्हा कधी आलेच नाही. पण त्यावेळी जे काही छळायचं ते पार छळून घेतलं. कंपास पेटी या नावाचा एक केवळ हरवण्याचा गुणधर्म असतो. छत्रीसारखी दुसरी वस्तू ही माझ्या जीवनात मला अशी छळून गेली. मी जितक्या कंपास पेट्या घेतल्या ना त्याच्यात वर्तुळाची दोन्ही टोकं जुळवणारा एकही कंपास म्हणजे निघायचा बरोबर. बरं वाटेत काय व्हायचं कोणाच्या म्हणजे आमच्या जॉमेट्रीचं कडबोळ. फुटपट्टीवरती चौकोनाच्या 4 बाजू असायच्या ना, त्याच्या वरच्या बाजूचे 4 इंच अगदी बरोबर. बाकी काही विचारू नका. कुठला कोणाला भेटायला काय नाही, अर्धांग झाल्या त्याच्या. त्यामुळे मी सारी भूमिती ही इंच लढवीतच शिकलेलो आहे.
या कंपासमध्ये एक डिव्हायडर नावाची वस्तू होती, डिव्हायडर. मला आणि माझ्या गणिताच्या शिक्षकांना एकमेकापासून डिवाइड करण्यापलीकडे त्या डिवायडरनी दुसरं काही डिवाइड केलं नाही. फिजिक्स केमिस्ट्री या नावाची आही माही. मी शरीरशास्त्राविषयी सोपा आहे असं ऐकलं आणि त्या वर्गात जाऊन बसलो. अहो तिथले मास्तर साक्षात एक हाडाचा सापळा घेऊनच वर्गात शिरले. मी त्या विषयाची धास्तीच घेतल्याने विषयच सोडला. खरं म्हणजे काही भायचं कारण नव्हतं, कारण त्या मास्तरांच्या पेक्षा तो हाडाचा सापळा चांगला पिंडाने जरा बाहेर. माणसासारख्या माणसाचा मुख्य आधार माकड हाड आहे हे काय आपल्याला कधी पडलं. मज्जा, यकृत, प्लीहा, मूत्रपिंड या संस्कृत भाषेतल्या शिव्या आहेत अशी माझी. जॉमेट्रीमध्ये त्रिकोण, चौकोन, वर्तुळ वगैरे कधीतरी भेटली हो. पण फिजिक्स मधली मला फक्त म्हणजे कोणतो आर्किमिडीज या नावाचा कोणी संशोधक पाण्यात वस्तू बुडवल्यावर पाणी बाजूला सांडतं वगैरे असं काहीतरी शोध लागला आणि युरेका असं काहीतरी ओरडला आणि न्हाणीभरातून उघडा बंब धावत सुटला वगैरे एवढंच फिजिक्स मधलं लक्षात आहे. खरं सांगता मला त्या गोष्टीमध्ये काहीही स्वारस्य वाटले नाही. उगीच आपली मोठ्यांची छोटी गोष्ट. एक तर तो इतर अनेक लोकांच्या प्रमाणे बाथरूम मध्ये जाताना पंचा टावेल वगैरे न्यायला विसरला असेल आणि घरात कुणी नाही असं समजून न्हाणी घरातून तसा बाहेर आला आणि दांडीवर पंचा पडला. अरे सापडला असं म्हणून ओरडला असेल. युरेका काय त्याचं कौतुक काय. समोरच्या मुलांचा एकही गुण पाहायचा नाही आणि कुठल्या तरी त्या पंचवाल्याचं कौतुक. गुण पाहायचं नाही सोडून द्या. अहो नाउमेद करायचे. इतिहासाची आमच्या परशुराम मास्तरांची गोष्ट आहे बरं का. हे बघा, हाताशी 4 घोडी, 4 रिकाम टिकडी पोर, समोर 2-5 मोंगल आणि आसपास एखादा बऱ्यापैकी किल्ला असता. कुणीही घेतला. पण शिवाजींनी गड सर केला याचा त्रास आम्ही किती भोगायचा. नाटकात तर मी शिवाजीचं काम करून बक्षीस मिळवलं होतं उत्तेजनार्थ. दुसऱ्या दिवशी हे इतिहासाचे मास्तर मला अत्यंत खचरूटपणाने म्हणाले, अहो गो ब्राह्मण प्रतिपालक सांगा 7व्या हिंद्रीने काय केले. 8व्या हिंद्रीला जन्म दिला. मी छत्रपतींचं गांभीर्य चेहऱ्यावर ठेवूनच उत्तर गॅदरिंग मधल्या नाटकात आलो. जिरोटोप, भवानी तलवार वगैरे काहीच काही उतरलेला नव्हता तोपर्यंत. असं काय पाटील हे पाटला हाड महाराजांच्या खोबाडीत आहे. पाटील कशाला चान्स सोडतोय. आणि जी कचकवली म्हणतात हे उत्तेजनार्थ बक्षीस. खेळ नावाचा एक बालजीवनात आधार असतो असं मांडतात. पण ड्रिल मास्टर नावाच्या शत्रूंनी तो सुद्धा उद्ध्वस्त केला. उजवीकडून काहीही पाहण्यासारखं जात असलं ना की नेमके पाणी निघा. मग तिकडून ती सर्कसची वरात बँड वाजवत निघून गेली की मग दैने निघा. कशाला निघा. दैने निघो, वाय निघो, कदम खोल अशा क्रूर शब्दातून या हिंदी भाषेची पहिला परिचय आल्यामुळे मी तर त्या भाषेची धास्तीच घेतली. म्हणजे उद्या सगळ्या राष्ट्राची भाषा झाल्यानंतर ज्यावेळेला डावीकडे पाहिजे त्यावेळेस दैने निघा असं काय करू. शाळेतल्या क्रीडांगणावरती इमारतीच्या काचा फुटतात म्हणून आम्हाला विटी दांडू खेळायला बंदी. क्रिकेट परवडायचं नाही. क्लासिक फुटबॉल हा किती स्वस्त खेळ. पण पोरांनी पायानी लाथा मारून त्या चेंडूतली हवा घालवली म्हणून हेडमास्टरांनी तो कपाटात घालून ठेवला. आता सगळेच काय असे कर्दन काय नव्हते. काही भले शिक्षक असायचे पण मंगळाच्या मुलीसारखे ते आम्हाला लाभत नसे. ते शाळा सोडून जायचे, दुसऱ्या वर्गावर जायचे आणि ज्यांनी जावं असं वाटायचं ना ते मात्र दगडावरच्या शेवाळासारख्या चिकटून बसले. त्यांच्याशी संबंध आला की कपाळ मोक्ष. आता कधी कधी आमच्याही बाजूने काही चूक आगळीक वगैरे व्हायची पण चुकीच्या मानाने शिक्षा अमर्याद असायची. आता आमच्या वर्गातल्या हणमुख हऱ्यानी
व्हिक्टोरिया राणी ही 8व्या हेनरीची बायको असं म्हणून काय जरा गफलत केली होती, पण म्हणून काय त्याचा पेपर वर्गात वाचून दाखवायचा. वास्तविक समाजाला नवा इतिहास घडवणारे आमच्या हनुमंत खऱ्याने आपला थोडासा नवा इतिहास घडवायचा प्रयत्न केला, पण म्हणून त्या वर्गात पेपर वाचून दाखवले. असा वर्गात पेपर वाचून दाखवण्यामध्ये त्या मास्तरनी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातल्या गुप्ततेचा करार मोडला होता. पेपर हा प्रेमपत्र आहे तर गुप्त असा. हा प्रेमपत्र हे कितीही आधी गो ओढ वगैरे जरी असलं तरी त्याचं जाहीर वाचन हे नेहमीच हशा पिकवतं. त्या प्रेमपत्रा इतकीच पेपर ही मास्तरांच्या आणि पोरांची ती खाजगी भानगड आहे. तिचा बोभाटा मार्काने करावा हवा असेल तपशील उघडा करणं हे दुष्टपणा. पण जाहीर बदनामीमध्ये आनंद मानणारा सद्गुण मी शाळेतला पेपर वाचणाऱ्यानंतर जाहीर पेपर छापणाऱ्यांचाच नंतर पाहिजे. चाललाय काय याच्याऐवजी त्याच्या खात्यावर जायचं. आमच्या एखादं त्रिकोण काही अंशाने युक्लिड साहेबाच्याच अंगावर आपल्या भुज्जा उंचावून जायचा. एखाद्या ठोकळ्याचं चित्र ते ठोकळ्या पलीकडल्या ड्रॉइंग मास्टर सारखं दिसायचं. एखाद्या संस्कृत प्रत्यय हा जरा शास्त्रीवांच्या पेक्षा आम्हाला निराळा यायचा, म्हणून त्या त्याची जाहीर बदनामी. अशा वेळी शाळा नामक तुरुंगाच्या भिंती त्याच्या आकाशाला लागत. कुठल्याशा गोष्टीत म्हणे सिंहाच्या गुहेत आत शिरलेल्या जनावरांच्या खुराचे ठसे दिसत पण बाहेर येणाऱ्यांचे दिसत नसत म्हणतात ना, तसे शाळेत शिरताना उत्साही असलेलं आमचं बाल्य 11 वर्षानंतर बाहेर येताना जळून राख होऊन बाहेर पडलेलं असेल. बरं एवढ्याने जणू काही यथेच्छ तुडवून झालं नाही म्हणून पंक्तीचे पाहुणे आपली हौस भागून घ्यायची. मुलांना जेवताना अभ्यास विचारणारा बाप पाहुणा अगर कोणीही असत त्याला काका मामाशी लढणाऱ्या अर्जुनाचं स्मरण करून शत्रू मानलं पाहिजे असं माझं मत. पंगत ही काय समाज सोडवायची जागा आहे. पानपतच्या पराजयाची कारणं सांगते ही जागा आहे. जरी ह्याच्याचमुळे पानपतचा पराभव झाला असला बराचसा तरी असं एका पाहुण्याने मला विचारलं, काय रे नेपोलियनचा जन्म केव्हा झाला? त्याची आई बाळण झाल्यावर. मी पोळी बरोबर पाहुण्याचा तुकडा मोडून काढला. तेव्हापासून आमच्या घरी पंक्तीला पाहुणा येणार असला तर मला आधी जेवून वाढून पण हा तिथला नैमित्तिक खेळ जरी वाटला तर शाळेतला नित्य खेळ चालूच होता. शाळेत काय चालायचं नाही असलं काही. हो आमच्या वर्गामध्ये एक शामू तळेकर म्हणून होता बरं का. तो वर्गात बसल्यापासून सदैव अशा सुषुम्नावस्थेत असायचा. बाळाला की सुरू त्याच. एकदा भूगोलाच्या तासाला मास्तरने त्याला विचारलं, हे शामू मसाल्याची बेट कुठली? हा लगेच दचकून बेडेकर आणि कुबल. मास्तरांनी त्याला धरून कुबल कुबल कुबल. वास्तविक पुढल्या आयुष्यामध्ये त्याला हीच माहिती जास्त उपयोग पडली असते बरं का. पण जास्तीत जास्त निरुपयोगी माहिती ज्याला पाठ तो मुलगा हुशार अशीच म्हणजे आमच्यावर समजत होती. आताही वाढदिवसांच्या चॉकलेटांची गणित आल्यापासून काय झालं मला काय माहिती नाहीये. हल्ली इतिहासाच्या तासाला मावळी नृत्य आणि गणिताच्या तासाला काळकाम वेग करणाऱ्या मजुरांची लोकगीतं वगैरे शिकवतात हे ऐकलंय मी. पण आमच्याकडे आमचे मास्तर मात्र एकच नाच करत होते, थैमान. 11 वर्ष चाललेल्या निरुपयोगी उद्योगामध्ये सगळं बाळपण पायाखालच्या चटके देणाऱ्या वाळूसारखं सरकलं. हाताला चिकटून राहायच्या लायकीचा म्हणजे एक काही कट लागला नाही. अहो सगळा हिंदुस्थानचा आणि जगाचा भूगोल पाठ करून सुद्धा तळेगाव दाभाड्याला न जाता तळेगाव ढमढेऱ्याला कसं जायचं हे आम्हाला माहिती नाही. इतकं इंग्लिश शिकलो बरं का. तरखडकर आणि कोण नेल्सन आणि माती दगड सगळे कोळून प्यालो. पण या इंग्लिश वाक्याचं भाषांतर करावं. आमच्या हिच्या हातच्या थालीपीठाची सर कशाला येत नाही. उद्या आमच्या थोरलीला बघायला येणार आहे हे इंग्लिश म्हणून साहेबाला सांगता येत. आणि एकदा तर खरं सांगतो की आमच्या काशीनाथ नाडकर्णीने सर्व पितृ अमावस्येला त्याला रजा पाहिजे. टुमॉरो बिंग ऑल फादर्स नाईट. त्याने तरी इंग्लिश काय यायचं ह्याच्या पुढे नव्हतं. म्हणजे आयत्या वेळी उपयोगी पडणारं हाती काहीही लागलं नाही. हाती लागला फक्त मार. आणि म्हणून
या बालपणाला ज्या कोणी महाभागाने विद्यार्थी दशा असं म्हटलेलं आहे ना, खरोखर ती दशा बरोबर शब्द वापरलेला असं. आणि म्हणूनच रेडिओवरती ना मी वाटेल ती गाणी ऐकू शकतो. हो, तेवढी हिंमत आहे आपली. पण बाळपणीचा काळ सुखाचा सुरू झालं की आमचा रेडिओ